तुकोबाराच्या बीजेच्या वैकुंठ गमनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने सप्ताहात या वर्षीची बीज आगळी आणि वेगळी आहे. तुकोबाराला वैकुंठ गमन करून या वर्षी 375 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी ही तुकोबाराची बीज आहे. तुकोबाराने या कलियुगामध्ये भगवान पंढरीनाथाच्या समवेत आपला सर्व देह घेऊन निजधामाला गेले. सगळ्या कलियुगामध्ये आश्चर्य महाराजांनी केलं ते हरिभक्तीच्या बळावरच केलं. म्हणून थोडं महाराजांचं वर्णन करावं म्हणून असा अभंग निवडलाय. तुकोबारा आपल्या वारकरी संप्रदायाचे कळस आहेत. 2 भजन प्रमुख चलतात आपल्या दिंडीत. कोणते? ज्ञानोबा. 2 संतांचे का नाव, बाकीच्या संतांचे का घेत नाहीत? त्याचा नियम असा, या दोघांचे नाव घेतले बाकीच्या सर्व संतांचे नाव आपोआप मध्ये येतात. हत्ती के पाव में सबके पाव. ज्ञानोबारा आहे पाया आणि तुकोबारा आहे कळस. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. त्याच्यानंतर मंदिराचं काम पूर्ण करायचं काम. तुका झाला शे कळस भजन करा. ज्ञानेश्वर माऊली भजनाला टाळ कसा वाजित? कीर्तनात माऊलीचं भजन घेतो आपण शेवटला. कसा टाळ वाजित? 3 ठिकाणी. 3 ठिकाणी म्हणजे मध्ये 3 ठिकाणी. का वाजित? व्यायाम व्हावा म्हणून. खाली टाळ वाजणं म्हणजे ज्ञानोबा पाया. तुकाराम म्हणलं की टाळवरी. तुका झाला शे कळस ज्ञानोबा तुकाराम. हे 2 अवतारिक पुरुष, देवमान्य, संत मान्य, जगमान्य. बरेच साधू झाले पण देवानं मान्य केले नाहीत. माझे तुकोबारा देवानं मान्य केले. निळोबारा स्तुती गाताना म्हणतात, जयासे पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपेच केली, न त्यागिता तनु दिव्य लोकाशी नेली. देवमान्य संत, देवानं मान्य केलेले. एखाद्या वेळेस देव मान्य करील बी पण संत मान्य करीत नाही. तुकोबारा संत मान्य संत होते. तुकोबाराच्या नंतरच्या संतांनी तुकोबाराचं वर्णन केलंयच. निळोबारा आहे तुकोबाराच्या नंतरचे, त्यांनी तर वर्णन केलंयच. काय? अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. निळोबाऱ्याचं वर्णन आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार तुकोबाराच्या आधीच आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार कधीच आहे? तुकाराम महाराजांच्या आधीच आहे. तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय? तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर, तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर, तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर, तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर, आजो अवतार
ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात गेले. रामेश्वर शास्त्रीला म्हणतात, तुम्ही ज्याच्याकडून आमच्याकडे आला की नाही ते आम्हाला थोर आहे. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजू अवतार नाम याचा, दयाशी तुझ घडली असे निंदा, म्हणून या बाधा जडली तू. देवमान्य संत, संत मान्य संत, जगमान्य संत झाले तुकाराम महाराज. जगानं मान्यता दिली. अशा महान साधूचा सोहळा आपल्या बोदडी गावामध्ये आपण संपन्न करता. आपण भाग्यवान आहोत. सर्वसामान्य लोकांना बिजे करता देऊला जाणं होत नाही. आपले जे पूर्वज आहेत की नाही, ज्यांनी या सप्ताहाची सुरुवात केली, त्यांनी फार विचारपूर्वक सप्ताहाची सुरुवात केली. 10-5 लोक जाऊन देहूत गुलाल टाकून देहूची वारी करण्यापेक्षा आपलं बोदडी गावच 7 दिवसाकरता देहू बनवावं आणि म्हणून या सप्ताहाचा आरंभ केलाय. ज्या लोकांनी सप्ताहाची सुरुवात केली त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद. आणि तुम्ही 52 वर्ष या सप्ताहाची जोपासना केली, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. फार गोड नियोजन आहे. यावर्षी येण्याचा योगन पुन्हा नक्कीच्या यज्ञाला का लग्नाला लग्नाला 700 यज्ञ होणं. सकाळी पहाटेचा काला केला 5 ते 7, स्नान पूजा जाऊन आश्रमात केली, पुन्हा 11 ते 1 काला केला सोनखेडला. 2 वाजता 12 सोडली. आज 2 वाजता 12 सोडून गाडीतच लावून ठेवलं. भोकर जवळ आलं की टायर फुटलं गाडीचं. येथून महाराजाला फोन केला, कराड महाराज आता वापस चालू आहे म्हणलं नांदेडला. नांदेडला गेलो. ड्रायव्हर म्हणला 4ही टायर बदल बा म्हणलं. पुढे काय होईल ते बरोबर 11, 11:15 पण थांबायचा प्रयत्न करूया. अभंग अतिशय महत्वाचा निवडलाय. ऐका. सगळ्या जगावर सत्ता काळाची. 2 गोष्टी 2 लोकांच्या ताब्यात आहेत. आता तसं प्रत्येक गोष्टीवर ताबा आहे. आता सगळ्या गोष्टी काय मला सांगणं होत नाही. आजच्या कामापुरता 2 गोष्टी सांगतो. अशी जगात वस्तूच नाही की त्या वस्तूवर कुणाचा ताबा नाही. प्रत्येकाच्या ताब्यात प्रत्येक वस्तू आहे. पण आजच्या कामाच्या 2 वस्तू सांगतो. नंबर 1, जगात जेवढं धन आहे तेवढ्या धनावर कुबेराचा ताबा आहे. आणि जगात जेवढे शरीर आहेत, जन्माला म्हणून आलेले जेवढे देह आहेत, सगळ्या देहावर काळाचा ताबा आहे. मग ते महाराज असो, भजने असो, माळकरी असो, गरीब असो, श्रीमंत असो, अंगठ्यावाला असो, जॅकेटवाला असो, एक बायकोचा असो, गाडीत फिरणारा असो, बंगल्यातला असो, जन्माला आलाय म्हणलं उपजलिया बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, उपजलिया बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे माणूस संग काही अन्न केलं. जन्मताना माणूस काय संग आणते हे तुम्ही जे गप्पा मारता की नाही, तुमचा भ्रम आहे. जन्मताना संग काही आणत नाही असं नाही.
काही आणत नाही रिकाम येत नाही. तू म्हणताल काय आणते जन्मताना काय संग आणते संग काही आणत नाही पण रिकाम येत नाही. काय संग आणते मरण संग आणते. उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेचिते जन्मलेनी दिवसेंदिवसे होऊ लागती काळाची न्यायसे. एक दिवस आपले काळ वाट बघा. आता हे वाढदिवस करतात की नाही घेरादी 25 वर्षाखालची जर गोष्ट काढली 2000च्या मागलची तुम्हाला वाढदिवस नावाची गोष्ट ऐकण्यास सुद्धा नव्हती. कुठं तरी मोठे लोक करायचे ज्याच्याकडे दाम जास्त झाले ते लोक सिटीमध्ये शहरामध्ये आमदार खासदार. आता कोणी वाढदिवस करायला की नाही वाढदिवस जन्मले की वाढदिवस. लेकराचा वाढदिवस करू जात काही काढचा आनंद राहते. लाकडं मसनात पडले टळ टळ वाट बघायला कवा येते की म्हणून त्याचे वाढदिवस आणि त्याचे बॅनर. जाऊ द्या जन्माचा करू जा. लग्नाचा वाढदिवस 71वा लग्नाचा वाढदिवस 51वा लग्नाचा वाढदिवस. हे जिलेबी चाराले बायकोला तिने लाडू चाराले ह्याला दोघाच्या तोंडात दात नाही एकालाही चावल. फोटोवाला म्हणाले इकडे बघा कुठं नाकार म्हणजे खाकून घ्यायला पण दिवस वाढत आहेत का खुडत येत. अर्जुना उकटे काय आहा कटकटा उकटे ये मृत्यू लोकीचे अर्जुना दुनिया उरपाटी आहे म्हणले. खरंच उरपाटी. तुम्ही पायात जोडा घालायचा म्हणताव का जोड्यात पाय घालायचा म्हणताव. पायामध्ये जोडा घालायचा. खरं सांगा जोड्यात पाय घालताव का पायात जोडा घालताव. आता डोक्याची टोपी आहे टोपी डोस घालताव का डोसक्यावर टोपी घालताव. उरपाट दुनिया म्हणजे जगात उरपाट आहे. आता आज तारीख किती आहे 11 महिना तिसरा साल 25 वार मंगळवार हो का 11 तारीख 3रा महिना 2025 साल वार मंगळवार. हेच वार हेच तारीख हेच महिना हेच साल आपल्या आयुष्यात पुन्हा कधी येते सांगा बरं. 11 तारीख पुढच्या महिन्यात येते मान्य आहे. 3रा महिना येते 4था येते. एक जण म्हणला महाराज एवढे बी कळू नका पुढच्या सालात महिना 3रा ये नका. 11 तारीख येते 3रा महिना येते पण साल बदलते किती लागते 26. मग 100 वर्षाला ये नका म्हणला काय 11 तारीख 3रा महिना 100 वर्षाला म्हणा साल मान बदलते की मला 1 तारीख येईल की मी म्हणलं 100 वर्षाला तारीख बदलल र पण तू राहतोस का. गेला मग नये फिरोनी दिवस. एक बार दिवस गेला की माग पडला की गेलाच. आयुष्य जाते पल पल तुझला कैसे कळेना.
64 घडिया माझी रात्र गेली समजेना. एक एक दिवस घडी घडी काळ वाट याची पाहेन अजून किती आहे देहावर सत्ता काळाची आहे आणि आयुष्य देहाचं खाद्य. आयुष्य खातो काळ. सावध, असा एक दिवस येणार आहे, तुम्ही झोपीत राहणार आहात, त्यानं येणार आहे तुम्हाला घेऊन जाणार आहे. देह जाणार जाणार याशी काळोबा खाणार. सावध त्या गुन्हेगारीन, सावध त्या गुन्हेगारीन औषधाची बाटली गाडीतच आहे. मरण शब्द माणसाला आवडत नाही. एखाद्या लहान लेकराला म्हणा की मर, सरक पलीकडे म्हणा. उमरावने डोळे करून बघते, मला मर म्हणलास का? मरण शब्द आवडत नाही. मरा वाटते का माणसाला? मरू वाटत नाही. तरी बी माणसं मरतात की नाही? आगा मरहा बोलन सहाती आणि पुन्हा मेलियावरी तरी रडते. कुणाला मरा वाटते? किती माणसं वैतागले राहू देऊ. नवरा बायकोचं भांडण झालं, लईच बोलली म्हणला बायको ना. एवढं बायकोचं बोलून खाऊन जगण्यापेक्षा काय जगण्यात पडले म्हणला, मरतोच म्हणला. लईच बाईने फड फड बोलली म्हणला, आता जगच ना म्हणला. ए मरायचा आला बाई म्हणली जा. कारण तिला माहित होतं हे कुठवर जाते, ते जास्त त्याला असते ते. त्याला हिला माहित होतं सरड्याची धाव की वापस येते, पण ते म्हणला नाही नाही नाही, आज निर्णय घेतला म्हणला, आज मरणार म्हणजे मरणार. तो तोंडच बघला म्हणला. बाई म्हणली जा जा म्हणाली की जा. मला तू जा म्हणून मी राहू का म्हणला. तो म्हणला जिंदगीवर असली जिंदगी असते का म्हणलं. राग राग कमीज घातलं, पायात बूट घातलं, सर 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 पाऱ्या उतरलं, रस्त्याला लागलं, गावाच्या बाहेर पडलं की पुन्हा वापस आलं. बाई अंगणातच होती उभा. कासरा देऊ का म्हणले. संघर्ष घेतला म्हणला, फाशी घ्यायला चालव आणि वापस का आला. बॅटरी विसरल्या म्हणला, इंचुकड्याचं भेवाट आले म्हणला. येडी हळद कुठली. आता मरायचं आले बॅटरी संग घेऊन चालेल. मर वाटते का? मर वाटते? मरू वाटत नाही तरी लोक मरतात. मृत्यूच्या बाबतीत कुणाला सुट्टी नाही. असं आहे का तुमच्या परिसरात? गरीब गरीब मरत येत आणि श्रीमंत महागारात असं आहे का? काही काय तुमच्याकडे किनवट भागात की आहे का असं सबसिडी सवलत काही काय अनुदानासारखं काही योजना आहे का? कोणते? गरीबच मरत येत आणि श्रीमंत मरणात असं काय आहे? काही माणसं उगं बात आणतात, डॉक्टर पस्तोर नेला असतं तर वाचला असतं. डॉक्टर मरणात संतोषराव डॉक्टर मरतात की नाही? वैद्य वाचविते जीवांतरी ते कोण द्याते देवा. मोठ्या लोकांचं काय वाचून येते, मोठे नाही गरीब नाही, कसल्याला बी नेत. दोन बाया गप्पा मारत बसल्या होत्या. माय आणि पाटलाची बायको कोमात गेली म्हण. दुसऱ्या बाईला म्हणे पाटलाची बायको, आपल्या गावच्या पाटलाची बायको कोमात गेली. ऐकणारी काय म्हणले, मोठ्या लोकांना काम आहे कुठेही जाते. तिने काय फिरायला गेल्या होय. लहान नाही, धाकटा नाही,
जगावर सत्ता काळाची. ऐका मला मुद्दा मांडायचा आहे. मरू वाटत नाही म्हणून मरण चुकवणारी या दुनियात काही प्रयत्न करणारे कमी झाले? मरण चुकवण्यामध्ये प्रयत्न करण्यात नंबर 1 रावण. मरणच नको कडे म्हणला मला, मी अमर झालो पाहिजे, आणि मरण चुकवून प्रयत्न केला कोण? रावणाचा. रावण म्हणजे काही ग्रामपंचायतचा मेंबर होता काय? ज्या गावात राहत होता ते गाव सोन्याच दांटवा. 80,000 बायका होत्या. तुमच्या किनवट तालुक्यात तेवढ्या बाया आहेत का नाहीत? 80,000 बाया. लग्नाची तारीख आली माग टाकायचीच नाही. 1 लाख ना तो 1.25 लाख पण तो कुंभकर्णासारखा भाऊ इंद्रितासारखं पोरग असला दांडगा माणूस महाराज. 33 कोटी देव बंदी खाण्यात, चंदनाच्या पलंगावर मखमली गादीमध्ये निवांत एखादी झोपल्यावर विचार करू लागला. एवढी सत्ता, एवढी सत्ता, एवढं वैभव, एवढं ऐश्वर मला आहे. ही ऐश्वर, हे वैभव, ही सत्ता कुठवर? मी जिवंत असेपर्यंत ध्यान ठेवा. मी एवढी कमाई केली आहे, मी जिवंत आहे तो माझ्या कामाची आहे. मी मेल्यावर ही कमाई माझ्या काय कामाला येईल? अरे चंदनाचा पलंग आहे, जिथं आहे तोवर झोपाय मिळते. मेल्यावर मरायच्या टायमाला तुमच्याकडे माणूस मरुल्याला बाजूच्या खाली टाकतात की नाही? बाजूच्या खाली मरायच्या टायमाला का टाकतात? बाजूवर जीव जाय ना. तुमच्याकडे बाजूच्या खाली टाकतात की नाही? का टाकतात? बाजूवर जीव जाय ना. जीव कुठेही जात आहे. इतके लोक हुशार आहेत आणि आपमतलबी दुनिया इतकी आहे, यानं जर बाजावर मेलं पुन्हा बाज हेला वापरा येईना. जीव चाला म्हणलं की उतरा उतरा उतरा, टाका टाका खाली, टाका टाका टाका. का बाज झाली मोकळी, त्याला देते फुकून. खुशाल बाजूवर झोपी जाते. ते म्हणता माझ्या जीवावर 17 माणूस आहे. मला काल एक म्हणाल, माझ्या जीवावर 17 माणूस आहे, तुम्ही कीर्तनाला चला म्हणाला. म्या मेल्यावर हेला दिवस दिसत येत, तू मरून बघ र म्हणलं. मर, तू मर म्हणलं. तुला पुरीत येत 17 जण 17 भाकरी खात्यात म्हणलं. तुला हे तुझ्या जीवावर, हे माझ्या जीवावर, असा तुमचा भ्रम आहे. तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या करता समाज, मेल्यावर कोण आहे? राजा रावणाने विचार केला, एवढा वैभव माझ्या कामाचं काय? मी मेल्यावर. हुशार होता, हुशार होता. मी जिवंत आहे तोपर्यंत त्याचे वैभव माझ्या कामाचं आहे, मेल्यावर कामाचं नाही ना. एक पर्याय की म्हणला, मरणच याचं नाही. अशी काय युक्ती करू? मरच नाही गेल्यावर सगळं मजाच कामाचं आहे. आता मरण चुकवायचं कशाने चुकवाव? विचार करू लागला बसल्या बसल्या. असं करा म्हणला, मला कोणतरी मारणार असेलच की, उगाच चौक मरण येणार आहे. कोणतरी मारणार असेल, असं करत म्हणला, जे मला मारणार आहे त्याचाच काटा काढू. आपण त्याला मारलं म्हणजे आपलं मरण संपलं. हे कशा करता सांगालो? मरण चुकवण्याचे प्रयत्न. आता आपल्याला कोण मारणार आहे? हुडकीत हुडकीत निघाला ब्रह्मदेवाकडे. सगळ्याचं दप्तर लिखाण कुणाकडे आहे? खात ब्रह्मदेवाकडे गेलं. ब्रह्मदेवाला रावणाला बघितल्यावर ब्रह्मदेव उठो भरायला, या 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 रावण महाराज कस काय आलो? माझं मरण कुणाच्या हाताने सांगा बरं म्हणला. रावण म्हणला, अशी पेपर पुढे बात जमत नाही काय, आम्ही असं कुणाला काही सांगत नाही. नाही म्हणले, आमच्या नियमात बसत नाही. रावणानं सांगितलं, काही गोष्टी नियमात बी बसना गेल्या, वरून दबाव आल्यावर दबाव सही करणं गेले साहेब, आणि त्याच्या वरच्याकडे गेले, त्याला फोन लावला, मला मेवना आहे, कर सही. करावं लागेल का नाही? कारण वरून दबाव आला. काय सांगा माझं मरण कुणाच्या हातानं आहे? काढलं रजिस्टर महाराज, वही, आणि त्या वहीचे पानं चाळून ह्याचं नशीब उघडून बघितलं. ऐका म्हणला रावण महाराज, रावण महाराज ऐका, शरयू नदीच्या तीरावर अयोध्या नावाचं शहर आहे, आणि अयोध्या नावाच्या शहराचा आजपाळ नावाचा राजा आहे. आजपाळ नावाच्या राजाचा मुलगा दशरथ राजा आहे, दशरथ राजा, आणि दशरथ राजाचा मुलगा राम आहे. रामाच्या हातानं तुमचं मरण आहे. रावण
राम आता कुठं आहे सांग. ब्रह्मदेव म्हणला आणखी त्याच्या बापाच लग्न झालं नाही म्हणला. दशरथाचं लग्न होणार आहे, पुन्हा राम जन्मणार आहे, तुला पुन्हा मारणार आहे. मग तर लय टाइम आहे की म्हणला. त्याच्या बापाच लग्न होऊ दे ना गेल्यावर पोरग होतंय कुठलं आणि मला मारेल कुठलं म्हणला. जे जे कुटाने जे सुरू केले म्हणचाल कुणा कुटाने खोर होता, साधा कुटाने खोर नव्हता. एका डोसक्याची माणसं एवढे कुटाने खोर आहेत. एकाचा मेळ एकाला लागू देणार. त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, तिसऱ्याची टोपी सगळ्याची आपल्या डोसक्याला. कुणालाच नाही म्हणे ना हेच करायला. ना तुझा छाव म्हणाले ह्याला, तुझा छाव म्हणाले. कुणाच्या बी मागे चाले, कुणाची बी प्याले. काय कॉपी 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 काय लोंढे महाराज काय प्याले. लोक लई नंबरी महाराज. दूध पाजले की त्याच्यासारखंच बोलणार, चहा पाजले की त्याच्यासारखंच बोलणार. क्वार्टर दिला तर घोरच नाही, बघायचं कामच नाही. एका डोसक्याचे इतके नंबरे आहेत. त्याला किती डोके होते? 10. त्यानं कुटाने सुरू केले. दशरथ राजाची सोयरी जमल्या म्हणलं जाचन काळी टाकायची, मोडायची. काळी टाकायची म्हणजे काहीतरी लावून द्यायचं, कुटाने करायचे. आणि सोयरीक मोडायला डिप्लोमा काढायची गरज, कुठं परीक्षा द्यायची गरज, वरून काही फॉर्म भरायची गरज. सोयरीक मोडणं लई सोप. राम राम. तुमची पोरगी दिला म्हणून बोदडीत. होय हो का बर तिथं दिला म्हणून काय झालं बघा बाबा. पुढचं काम ते काय झालं सांगा की. आम्ही कशाला म्हणावं, आम्ही जवळचे. तुम्ही जाणं जाणं उद्या आमच्याकडे आम्ही त्या बी म्हणणार न गई म्हणते. पुरीचा बाप काय म्हणते, त्यांच्यातच का बंद आहे रे. इकडे हिरीत ढकलील म्या, इकडे हिरीत लुटून दिल. पण पोरगी त्याला आता इतका पोरीचा तुटवडा आहे म्हणचाल. गावागणेश 25-50 पोरं नाही उग देवाला सोडायचं कामच आहे. पण आम्ही घरी गेलो की पोराचा बाप म्हणा नाही आपलं पोरग आहे. काय करते म्हणलो, एल एल बिल बिल होऊन घरी बसले. एल एल बिल बिल म्हणजे ते शिकून घरी बसले म्हणायचं. आणि तुम्ही लय जागे फिरता, कुठं ध्यान ठेवा की. तुमच्या जुन्या माणसाच्या ध्यानात आहे की नाही की पहिलं म्हणत होते आमच्या पोरीला पदरात घ्या. हे तुमच्या शब्द ध्यानात आहेत का? सोयरिकीला गेले काय म्हणायचे, हो का तुम्ही पोराचे बाप आहो, तुम्हाला काय 10 जण देणार आहेत, उगा मोठ्या घरी आमचं लेकरू जावं म्हणाला. हो का पाटील, आमची आई पण तुम्हाला खेटायची नाही, पण आमचं लेकरू तुम्ही काय करा, पोरीला पदरात घ्या. आता कसं म्हणाले, आमच्या पोराला उट्टीत घ्या. अवघड झाली की नाही. पोरीच नाहीत आणि काय. पहिलं नवरदेव खुतून बसत होते. खुतून म्हणजे रुसायचे. 12 वर्षवंतीला नवरदेव गेला की रुसत होता की नाही, मला अंगठीच पाहिजे, मला फलाणच पाहिजे. आता खुता खुतीची भानगड नाहीत. पोरगी हार घेऊन उभा टाका उशिरा. बोलतय काय. दुसरं म्हणाले सराग भकीला मी हवंच की म्हणाले. कसं असते, जे जे लिहिले संचिती ते न चुकेची कल्पांते. कौशल देशाचा राजा, त्याची पोरगी, त्याचं नाव कौशल्य. त्याच्या महागारी सोयरी जमली.
सोयरीक जमली, तारीख काढली, पत्रिका छापल्या आणि लागला ह्याला पत्ता. कुणाला? उद्याच लग्न आहे म्हण र. मी कसा झोपीत राहिलो. काही काही माणसं दुसऱ्याचं बरं होऊ लागले की नाही, आपलं नुकसान करून घेतले पण त्याचं बरं होऊ देणार नाही. त्या जातीचे काही लोक आहेत का नाही समाजात, काय आपलं वाईट होऊ जा पण त्याचं बरं होऊ द्यायचं नाही. कुणाचं? समोरच. सोयरीक जमली म्हणून कळालं एकाला. कसे जमले म्हणणं, मला सोयरीक नेलं नाही म्हणलं, मोडतोच मला सोयरीक. आता सोयरीक मोडायचं म्हणलं का नाही, कंदाचे पट्टे लावून तिकडून आलं, नाक कापलेल्याचं तोंड बघितलं की सोयरीक मोडते. दांटवा हा कामाला येईल. ते कोण गाडीत माणसं बसून आहेत म्हणलं की ना, आपलंच नाक कापलं. असं पुढे उभा राहिलं. पुन्हा काय म्हणलं की सोयरीक मोडली. आता ह्याचं नाक गेलं. हे काय लोकांना म्हणाले, नाक गेलं म्हणलं पण सोयरीक होऊ दिली का म्हणलं. 2 दिवस गेले, याचा आनंद संपला. लोक सर याला नकट म्हणले. काय नकट्या 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 जोडीदार करावा तेव्हा म्हणलं आपल्याला. आता पारावर जाऊन उभा टाकलं, जय श्रीराम जय हनुमान, जय श्रीराम. कधीच पाराकडे येणार जय श्रीराम जय हनुमान कसं म्हणाले लोक. म्हणले साक्षात मला राम पुढे दिसायला म्हणला, इथं उभा टाकलाय म्हणला. मला रामाचं दर्शन व्हाले म्हणला, साक्षात राम लक्ष्मण सीता दिसाले. माणसं म्हणले अरे जलम गेला आमचं भजन करून, सप्त्याकडे येऊन आम्हाला राम दिसणार. कधीच पाराकडे नस, तुला कसा राम दिसायला? तुम्हाला दिसत होता म्हणला तुमचा नाकाचा शेंडा आडवाय आलाय म्हणला. नाक कापलं की राम दिसते म्हणला. एक भोळसर होत, बरं आहे किंवा म्हणलं नाक कापलं राम दिसत झालं. नाक दिलं म्हणलं त्याच्याकरता कापायचे म्हणलं. त्याच्यापाशी गेलं, कुठं आहे राम दाखव म्हणला. त्यानं म्हणलं इकडे. तुझं नाक गेलंय का नाही म्हणला. तुझं गेलंय का नाही. आपल्याला जोडीदार करू दिसालाय म्हण. अरे दिसालाय म्हण. म्हणलं खरंच आहे आता काय आपलं गेलंय. आता दोघं उड्या मारलं, जय श्रीराम. ते म्हणायचं जय हनुमान. लोक म्हणजे कसं आहे 100% गुण आहे म्हणला. एकाकडून जे लोकांचे नाक कापून जे घेऊ लागले म्हणतात, हे पुन्हा काय म्हणलं गावचं नाक कापलं का नाही म्हणलं. अशी काही प्रवृत्ती समाजात आहे, आपलं नुकसान होईल त्याची मुभा बघणार नाहीत पण त्याचं बरं होऊ देणार नाहीत. असे काही वृत्तीचे लोक. रावणानं अशी फिल्डिंग लावली महाराज. काय सैनिकाला बोलून घेतलं, हे तिकडून वराड निघाले रे म्हणला नवरदेवास आहेत. त्या जहाजानं बसून चालत म्हणला, वरी बॉम्ब टाका आणि त्या जहाजाला पेटून म्हणला. तिथं जातून पोरीची मी बघतो म्हणला, कशी पोरगी जिवंत राहते आणि कसं लग्न लागते, कसा राम जन्म ते बघतोच म्हणला, कसा मला मारते. सैनिक लोक बॉम्ब घेऊन गेले. जहाजात बसून दशरथ राजा वराड समुद्र मार्गी निघालं. विमानातून बॉम्ब टाकला जहाजावर. सर वराड चिंद्र्या चिंद्र्या झालं. दशरथ राजा समुद्रात पडला. त्याला फळी सापडली. फळीवर बसला आणि पाणी वारीत 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 समुद्राच्या बेटावर येऊन थांबला. पोरीच्या बापाला कोणी सांगितलं की काय रावणी आल्यानं मारते. पोरीचा बाप म्हणला रावणा संग आपल्याला खेटणं होय ना, पण त्याच्या हातानं पोरगी मारण्यापेक्षा हिने ढकललेली बरी म्हणून पोरीला उचललं, पेटीत घातलं, कुलूप लावलं, ती पेटी समुद्रात टाकली. नशीब असलं वाचशील, नसलं तर मरशील. त्याच्या हातून मरण्यापेक्षा असंच मिरड पिढ्या गेली म्हणून ती पेटी टाकली समुद्रात. 10-5 मासे जमले. का बसला म्हणजे चला शिवना पाणी खेळत म्हणले. एकूण 2-4 मासे आले. त्यानं एकूण ढकलाले, त्यानं एकूण ढकलले. ढकलीत ढकलीत ती पेटी तिथं आणली. कुठं? बेटावर. राजा उभा टाकला तिथं. राजा म्हणला भूक लागल्या म्हणला, काही का असणापुरी बघावं पेटीत खाला आहे का म्हणून धोंडा घातला, कुलूप मोडलं. तोंड उघडल्या बरोबर मधून पोरगी उठली. तू कोण आहेस म्हणले. दशरथ राजा हो म्हणला. कोण्या गावचा आहेस म्हणले. अयोध्येचा. मला मी अयोध्येतच दिलत, दशरथाला दिलतय, तेच हाव की म्हणला. मी वराड घेऊन निघाल तू म्हणला, वरून बॉम्ब टाकला म्हणला रावणानं, सर वराड खपलं म्हणला. पोरगी म्हणे कोणी का खपना, दोघं वाचलाव की नाही. तो मी हाव की नाही जीवन. दोघांचं लग्न झालं. ऐका, एवढे प्रयत्न करून विघ्न आणून दोघांचं लग्न झालं. राम पोटात
5वा महिना लागला कुणाला कौशल्याला. आणि दशरथ राजा डोहाळे विचारायला गेला बायकोला, कौशल्या तुला काय वाटाले सांग मला. त्यावेळेस कौशल्याने असं हाताला धरलं आणि सांगितलं, मालक तुमच्या ध्यानात आहे का? रावणे केले लग्न माझी वीणा. 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 असेला की मरणा तुझा लागी. असेला की मरणा तुझा लागी. आणि रे धनुष्य मारी ना रावणा. आणि रे धनुष्य मारी ना रावणा. असेला की मरणा तुझा लागी. आणि रे धनुष्य मारी रे रावणे केले लग्न माझी विघ्न. आपल्या लग्नात विघ्न आणलं होतं का नाही कुणा रावणानं लग्न होऊ नये म्हणून. त्याचा मला बदला घ्यायचा. असे की स्मरण तुझं लागी. दशरथ राजा म्हणला काय करायचंय. मग बाई बोलायला सुरुवात करू लागली, काय? आणि रे धनुष्य मारीन रावणा. लंका विभीषणा दीन मी आणारे पर्वत. उजवारे सागर करा पाय वाट जावयाशी. राम जन्माला आले. राज्यावर बसायचं होतं तर विकल्प शिरून मंत्र्याला बिघडिलं. वनवासात गेले. त्याची बायकोने हाची बुद्धी रावणाला. त्याला बायका कमी होत्या कुणाला? रामाची सीता न्याची बुद्धी दिली. त्याच निमित्त कोण राम तिथं गेला. बरेच माणसं म्हणतात तिथं गेलं नसतं तर तसं झालंच ना. तसं नसते शामराव. ते येत तिथं ते ठरलेलं असते. उगच आपल्या बाता काय कामाचे होय. उगच चुनाला तंबाखू ना तिथं जाऊ नक म्हणलं होतं. तसं नसतंच ते. तिथं बोलवितय गचांडला धरून नेतय ते करायला लावतय. राम गेले रावणाला मारलं. माझा दृष्टांत संपला. एवढी जी मी तुम्हाला गोष्ट सांगितलो लांब लचक. काय टाइम जावा म्हणून सांगाय नाही. मला काय होकी उठली नाही. कशा म्हणून सांगितलो गडे. रावणानं एवढे प्रयत्न केले कशा करता. मरण चुकवाय करता. वाचला का मेला का नाही. आता तसला रावण मरतय. कसला तसला कसला गाव सोन्याचा असणारा तसला मरतय. 5 ग्रामच्या अंगठी घालून असं करायला. थोयऱ्या घरी उगा म्हणाव त्याला. काही लोकाला लईच नाद हो. दागिने दाखवायचं. पंक्तीत हिंडाले एक जण. हातात मिठाचा पुडा नाही, चपाती नाही, भाताचं टोपलं नाही. उगाच म्हणाले पोराला इकडे आणणार. पोरं गावाकडे असते तापस. कळते रामाला जागायला लांबले वर. वाढायचं नाही करायचं नाही. ऊन अंगठी दाखवायला म्हणजे बोटात आम्हाला काय अंगठ्या मिळणार का म्हणजे. हेला मिळणार लोकांचं देखो ना म्हणून राग गेलो बुदडीला मोठे. बाई भाजीपाला घेऊन बसली होती. हातात पिशवी नाही काहीच नाही. त्या बाईला उगत म्हणाले वांगी कसे किलो, टमाटे कसे किलो, मिरच्या कशा किलो.
आलू कसे किलो बाईनं पक्की ओळखली ह्याला माळव घ्यायचं नाही अंगठी दाखवाले म्हणले तिनं लाडक्या बहिणीचे पैसे पडले होते कुणाला कालचा हप्ता पडला की नाही आता कालचा हप्ता आता बोदडीच्या सप्त्याला उगा त्या हप्त्यातले निमे तरी द्या काय तर पुढचा हप्ता येतोय नाहीतर तिनं पायातले चैन केलते महाराज कोण होते भाजीपाला ऐकणारे बाईन तुलाच बोटा दाखवा अंगठ्या आहे कर म्हणले आणि माझ्याकडे काहीच नाही का म्हणले माझ्या वांग्याचा ना आलूचा टमाट्याचा आणि भाजीपाल्याचा भाव विचारलास म्हणजे घ्यायचं नाही द्यायचं नाही उगाच बोट हलवालास म्हणले वांगे कसे करून टमाटे कसे करून आलू कसे करून नाही काय पायात पण देण्यात का म्हणजे बाई जे उठले म्हणचाल 10 रुपये किलो जे नेस्टला म्हणचाल की नाही महाग पडतो सुद्धा बघा नाही गाव सोन्याचं असणारा राजा रावण तसला कसला ज्याच गाव सोन्याचं होतं तसला मेला तुम्ही आम्ही गाव मागे कोणी न राहती तुम्ही आम्ही गाव कोणी न राहती तुम्ही आम्ही गाव मागे कोणी न राहती तुम्ही आम्ही गाव मागे कोणी न राहती युगे झाले चक्रवर्ती 28 युगे झाले चक्रवर्ती कौरव पांडव गेले नेनो किती 56 कोटी यादव गेले एके पंक्ती तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहते चकुलाई कामा माझा चकुलाई कामा चकुलाई कामा माझा चकुलाई कामा चकुलाई 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 कसला मरतोय कसला ज्याचं गाव सोन्याचं होतं तसला मरतोय एक म्हणला मी राहिलो तू काय करतोस म्हणून शांताबाईचा मालक हा म्हणून गाणं निघालते की मध्ये कोणतं शांताबाई किती मोठ्या घरचा राय किती खालेल्या पिल्या घरचा राय किती पदावरचा राय ऐका जिथं मोठे मोठे गेले कोण कोण गेले 28 उगे झाले चक्रवर्ती कौरव पांडव गेले नेनो किती 56 कोटी यादव गेले एके पंक्ती तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहती सगळ्या लोकाला काळानं खाल्लं आता हे बी पुरावा तुम्हाला कमीच वाटत आला दुसरा सांगतो एकानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली वरदान मागितलं मला मरण नको ब्रह्मदेव म्हणला एवढं सोड दुसरं काही बी माग मग त्यानं वरदान बदलून मागितलं अंगणात मरण नको घरात नको ब्रह्मदेव म्हणले तथाच दिवसा नको रात्री नको ब्रह्मदेव म्हणले तथाच नर काय नराच्या हातून नको नारीच्या हातून नको ब्रह्मदेव म्हणले तथाच सजीवाच्या हातून नको निर्जीवाच्या हातून नको ब्रह्मदेव म्हणले तथाच शस्त्रानं नको अस्त्रानं नको तथाच एवढे वरदान मागून घेतलं ह्याला वाटलं आता मी अमर मला मरण एवढे बी वरदान देऊन त्याला मारलं की नाही काय हे सांगावान गोष्ट आहे का मारलं की नाही कसं मारलं दैत्यवधोनी मांडीवरी वधोनी मांडीवरी गुरु
भक्त प्रल्हाद दक्षिणा राय रे मुगला सागर त्या बाजूला राय रे मुगला सागर त्या बाजूला दैत्यवधोनी मांडीवरी घरात नाही अंगणात नाही दारात धरला सजीवाच्या हातून नाही निर्जीवाच्या हातून नाही नक सजीव का निर्जीव आपल्या बोटाचे नक सजीव का निर्जीव सजीव म्हणाव तर कापाय जाताना त्रास होत नाही निर्जीव म्हणाव तर वाढल्याशी राहत नाही कसे येते बाउंड्रीवर आहे सजीव बी नाही निर्जीव बी नाही नकानं फाडलं त्याचं आयुष्य बी कमी नव्हतं हो हिरण्य कसे पुढ त्याचं आयुष्य सांगताना नामदेवराय म्हणले बाप्पा 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 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10,710 दिवस जगला कोण हिरण्यकशिपू 1 अर्बुद म्हणजे 100 कोटी अर्बुद म्हणजे अब्ज अर्बुद म्हणजे अर्बुद जोडे नाही अब्ज अर्बुद म्हणजे 1 अब्ज काय 60 कोटी 30 लाख 10,710 दिवस जगला एवढ्या आयुष्य जगणारा हिरण्यकशिपू काळा नेण्याला मुद्दा संपला माझा आता रावण मरत आहे हिरण्यकशिपू मरत आहे आणखी पुढचं प्रमाण सांगू मरणच येऊ नये म्हणून एका खांबावर 7 ताळाची काचची बिल्डिंग बांधली होती कोणीच येऊ नये याला झाला वाट एकच राहू 7 दिवस तपासून पाणी पिवलं तर मला मरत येते म्हणून भेवलंय 7वा दिवस निघाला की जमलं रे म्हणलं आता एवढा दिवस गेला की वाचलो म्हणला मला मरणच नाही म्हणलं दिवस मावळला की म्हणलं आता तर बिनगोरी झालो म्हणलं रात तर गेली कामच झालं दिवस मावळता टोपल्यात बोर घेऊन बाई आले बोर लावणीचे गोड बोर बोर कसं वरी ऐकू गेले की जात याच प्रधानजी आणा बोर प्रधान काम म्हणाले मालक 7 दिवस दम खाला आजची रात्र दमाकी ते काम म्हणे रात्रनं काय व्हाले रे म्हणला रात्रनं प्रधानानं तवा म्हणले मरणाला रात्र आडवी असते मालक काय व्हाले म्हणलं का रात्रीच सरकार स्थापन व्हाले रात्रीतूनच पडाले म्हणून आंध्र म्हणलं बोर बोर आणाय गेला किलोभर बोर मोजले त्या किलो मध्ये मापा ठोकरवानाचं बोर गेलं ते राजा पुढे नेऊन दिलं कसा हात गेला की त्याच बोराला पहिल्यांदा फोडल्या बरोबर मधून आळी निघाल्या बरोबर तांडग जनावर झालं मांडीला चावलं राजा दृष्टांत संपला काही तुम्हाला मौज लागालाय का एवढे राज्य प्रयत्न करणारे मेले याचा एकच कारण आहे सगळ्या जगावर सत्ता काळाची आहे एका गावात म्हणलं मी या गावातले सगळे लोक मरणार आहेत सगळ्यांनी तोंड बारीक केली दामदेव महाराजाला बोलून महाराजांना आपल्या गावाला असं म्हणलं रे गावचे लोक मरणार आहेत कीर्तनधारी एक म्हातारी पाया पडायले मला म्हणाले बाका सांगितलं या गावाला असलंच पाहिजे म्हणे म्हणलं तू मरणार नाहीस का मी या गावचीच नाही म्हणले आता परगावची बी झाली तर मरणार नाही ऐका ध्यान देऊन गडी असो बाई असो लहान असो मोठा असो ज्ञानी असो अज्ञानी असो गरीब असो श्रीमंत असो सगळे काळाच्या ताब्यात आहेत ऐका सगळ्यावर सत्ता काळाची आहे तर माझे तुकोबाराय म्हणले आम्ही आशा अकराळ विक्राळ जगाला खाणाऱ्या काळाच्या आम्ही माता दिला पाय
तुला कोण आम्ही डोसक्यावर पाय दिला. आम्ही माता दिला जगा काळ काय. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धाचा आता भाग संपला. आणि आता जे कीर्तन तुम्हाला सांगितलं एकाच मुद्द्यावर जगाला खातोय कोण. 11 वाजले आता. 11 लांबलं तुझं मध्ये 10-5 मिनिटं कसं अर्धा घंटा. अर्धा घंटा 10-15 मिनिटं लांब 15-20 मिनिटं हातवरी करा बरं. कुणा कुणाचं म्हणणं आहे कीर्तन लांबवायचं. कुणा कुणाचं म्हणणं आहे कीर्तन भेगी बंद करायचं. एक तर मला मुद्दा मांडून थांबायचे. आता मी काही लांब येत नाही. मुद्दा मांडायचा. जगावर काळाची सत्ता चली पण साधू संतांच्या पुढे काळाचं काहीच चाललं नाही. एक वर्ग असा आहे जगाला भीती सापाची आहे. सापाची भीती कोणाला